हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मिनटं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण गर्भशारीरबद्दल माहिती घेतली. तर आता गर्भशारीर आणि एम्ब्रोलॉजी हे मिळून आपल्याला दोन्ही टॉपिक मिळून आपल्याला 20 मार्काचं वेटेज आहे ब्लूप्रिंटनुसार. तर यामध्ये एक LAQ, एक SAQ आणि 5 MCQ आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारला जातात. तर आपण सर्व गर्भशारीरबद्दल आपण आयुर्वेदिक पार्ट बघितला. आता आपण एम्ब्रोलॉजी बघू. एम्ब्रोलॉजीमध्ये आता पहिला जो टॉपिक आहे ते डेफिनेशन अँड ब्रांचेस ऑफ एम्ब्रोलॉजी. तर काय आहे? द ब्रांच ऑफ बायोलॉजी concerned with study of embryo and developmental events that occurs during prenatal stage is known as embryology. ही त्याची डेफिनेशन आहे. ठीक आहे. नंतर ब्रांचेस काय येतात याची? डिस्क्रिप्टिव्ह एम्ब्रोलॉजी, कंपॅरेटिव्ह एम्ब्रोलॉजी, एक्सपेरिमेंटल एम्ब्रोलॉजी, केमिकल एम्ब्रोलॉजी आणि टेरेटोलॉजी हे याचे ब्रांचेस येतात. तर डिस्क्रिप्टिव्ह एम्ब्रोलॉजी काय आहे? मॉर्फोलॉजिकल डिस्क्रिप्शन ऑफ डिफरंट एम्ब्रॉनिक स्टेजेस, याला काय म्हणतात? डिस्क्रिप्टिव्ह एम्ब्रोलॉजी. नंतर कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रोलॉजी ऑफ डिफरंट ॲनिमल ग्रुप्स, याला काय म्हणतात? कंपॅरेटिव्ह. याला काय म्हणतात? याला म्हणतात कंपॅरेटिव्ह एम्ब्रोलॉजी. नंतर येते स्टडी हाऊ ॲन ऑर्गॅनिझम डेव्हलप्स फ्रॉम अ सिंगल सेल टू ॲन अडल्ट इज कॉल्ड एक्सपेरिमेंटल एम्ब्रोलॉजी. नंतर व्हेरियस बायोकेमिकल, बायोफिजिकल अँड फिजिओलॉजिकल टेक्निक्स फॉर अंडरस्टँडिंग एम्ब्रोलॉजिकल इव्हेंट्स ॲट मॉलिक्युलर लेवल. मॉलिक्युलर लेवलमध्ये बायोकेमिकल, बायोफिजिकल आणि फिजिओलॉजिकल ज्या टेक्निक्स येतात, कसं त्याची जी माहिती घेते ती आपल्याला कशात येते? केमिकल एम्ब्रोलॉजीमध्ये. नंतर येते टेरटोलॉजी काय? कन्सर्न विथ द स्टडी ऑफ माल फॉर्मेशन्स ऑफ ऑर बर्थ डिफेक्ट्स. जे डिफेक्ट्स येतात ते कशामध्ये येतात? बर्थ डिफेक्टमध्ये जे येतात ते टेरटोलॉजीमध्ये येतात. ठीक आहे. नंतर येते सेकंड पॉईंट येते आपला एम्ब्रिओ. तर एम्ब्रिओ काय? इट इज द अर्ली स्टेज डेव्हलपमेंट ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची जी अर्ली स्टेज डेव्हलपमेंट आहे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची, त्याला काय म्हणतात? एम्ब्रिओ. 5th to 10th week development of 3 primary germ layers that give rise to structures and basic body type. The process of formation and development of embryo is called embryogenesis. Measures about 0 to 0.6 inch हे याचे मेजरमेंट आहे. नंतर 6 to 10 days after fertilization the embryo attach itself into the lining of uterus and process is called as implantation. ठीक आहे. तर हे एम्ब्रिओबद्दल आपले थोडेसे 2-3 पॉईंट येतं की एम्ब्रिओमध्ये काय आहे ते काय? अर्ली स्टेज डेव्हलपमेंट ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे 5th to 10th वीकमध्ये. 5th to 10th वीकपर्यंत जे आपलं हे राहते ऑर्गॅनिझम राहते, फिटस राहते, त्याला आपण काय म्हणतात? एम्ब्रिओ म्हणतात. जे 1st to 5th to 10th वीकपर्यंत. ठीक आहे. डेव्हलपमेंट ऑफ 3 प्रायमरी जर्मलेस, याच्यामध्ये 3 प्रायमरी जर्मलेसचं एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म याचं फॉर्मेशन होते. ठीक आहे. आणि त्याला एक बॉडी शेप येते. याचे जे फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ ही प्रोसेस काय होतात? प्रोसेसला एम्ब्रियोजेनेसिस म्हणतात. त्याची साईज काय? 0.6 इंच. नंतर 6 ते 10 डेज आफ्टर फर्टिलायझेशनच्या 6 to 10 डेज आफ्टर काय म्हणतात? त्याला एम्ब्रिओ अटॅच टू द लायनिंग ऑफ युटरस आणि त्या प्रोसेसला काय म्हणतात? इम्प्लांटेशन. ठीक आहे. नंतर नेक्स्ट टॉपिक येते फिटस. फिटस काय? इट इज अनबॉर्न ऑफस्प्रिंग ऑफ अ ह्युमन इनसाइड द युटरस और वूम मोर दॅन 8 weeks आफ्टर कन्सेप्शन. जो आपल्याला बेबी कन्सीव्ह होतो त्याच्या 8 weeks नंतर जे आपल्या युटेरसमध्ये राहते अनबॉर्न ऑफस्प्रिंग, त्याला काय म्हणतात? फिटस म्हणतात. ठीक आहे. मेजरमेंट काय याचं? 2.1 इंच. आपलं एम्ब्रिओ किती राहते? 0.6 इंच. हे लक्षात ठेवायचं. फिटल डेव्हलपमेंट बिगिन्स फ्रॉम 9th week अँड 11th week. फिटल डेव्हलपमेंट केव्हापासून बिगिन होते? 9th to 11th वीकपासून. आफ्टर फर्टिलायझेशन अँड कंटिन्यूज अंटिल ब्रेथ. आणि बर्थपर्यंत कंटिन्यूज राहते डेव्हलपमेंट, फिटल डेव्हलपमेंट. नंतर बाय 12 weeks ऑफ प्रेग्नन्सी द फिटस फिल्स द एंटायर युटेरस. जेव्हा 12 week नंतर 12 आठवड्यानंतर प्रेग्नन्सीच्या फिटस फिल्स एंटायर द युटेरस, म्हणजे जे फिटस आहे ते पूर्ण युटेरसमध्ये फिल होते. नंतर अबॉर्टिंग और डिस्ट्रॉईंग ऑफ फिटस इज नोन ॲज फिटिसाइड ॲट फिटल स्टेजमध्ये जे आपण हे करतो, अबॉर्शन करतो किंवा डिस्ट्रॉईंग फिटल आपण हे करतो, काढतो, त्याला काय म्हणतात? फिटिसाइड. ठीक आहे. नंतर नेक्स्ट टॉपिक येते स्पर्म अँड ओव्हम. स्पर्म काय? इट इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह सेल और गॅमेट. दे आर मोटाईल अँड कन्सिस्ट ऑफ टेल. प्रोसेस ऑफ फॉर्मेशन स्पर्मॅटोजेनेसिस. इट टेक्स प्लेस इन सेमिनिफेरस ट्यूब्यूल. हे कुठं टेक प्लेस होते? सेमिनिफेरस ट्यूब्यूलमध्ये. स्पर्म्स आर स्मॉलर दॅन फिमेल गॅमेट्स. नंतर स्पर्म कॅन नॉट डिवाइड अँड हॅव लिमिटेड लाईफ स्पॅन.
हे स्पर्मबद्दलचे पॉईंट येतात. नंतर ओव्हम काय, इट इज अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह गमेट, दे आर नॉन मोटाईल, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ओजेनेसिस टेक्स प्लेस इन ओव्हरीज. नंतर लार्जर दॅन मेल गमेट्स, ओव्ह्युलेशन प्रोसेस बाय विच मॅच्युअर ओव्हम इज रिलीज्ड फ्रॉम द ओव्हरी, याला काय म्हणतात ओव्ह्युलेशन. ठीक आहे, किंवा हे कोणत्या थ्रू होते, मेन्स्ट्रुअल सायकल थ्रू. ठीक आहे, नंतर फिफ्थ टॉपिक येते आपला फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन काय आहे, इट इज द युनियन ऑफ ह्युमन एग अँड स्पर्म युजली ऑकरिंग इन ॲम्प्युलर इस्थमॅटिक जंक्शन. हे कुठं होते, ॲम्प्युलर इस्थेमिक जंक्शनवर ऑफ फॅलोपियन ट्यूब. नंतर दिस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ झायगोट. हे काय होते, झायगोट फॉर्मेशन होते. हे कशासाठी, याचा यूज कशासाठी होते आपल्याला, इन विट्रो फर्टिलायझेशनचा क्लिनिकल अॅनाटॉमीसाठी. ठीक आहे, नंतर नेक्स्ट टॉपिक आहे क्लिवेज. क्लिवेज काय, आफ्टर फर्टिलायझेशन नंतर द डेव्हलपमेंट ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम प्रोसीड्स बाय अ प्रोसेस कॉल्ड क्लिवेज. जेव्हा फर्टिलायझेशन होते तर डेव्हलपमेंट ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कशा थ्रू होते, क्लिवेज थ्रू होते. नंतर सिरीज ऑफ मायटोटिक डिव्हिजन्स दॅट्स वाय डॉटर सेल्स आर जेनेटिकली सिमिलर टू द पॅरेंट सेल. आपण बघितलं होतं मायटॉटिक आणि मिओटिक डिव्हिजन आपण 11-12मध्ये पण बघितलेलं आहे. तर मायटोसिस थ्रू जे डिव्हिजन होतात त्याच्यामध्ये सिमिलर ऑफस्प्रिंग जे होतात ते सिमिलर ॲज दॅट ऑफ पॅरेंट सेल होतात. ठीक आहे, तर दिस क्लिवेज स्टेज आर कॉल्ड ॲज ब्लास्टोमियर्स. या स्टेजला काय म्हणतात, ब्लास्टोमियर्स. नंतर ॲज द क्लिवेज प्रोसीड्स ब्लास्टोमियर बिकम स्मॉलर अँड स्मॉलर, सो इट कॉल्ड फ्रॅक्शनेटिंग प्रोसेस. याला काय म्हणतात, फ्रॅक्शनेटिंग प्रोसेस. जसं जे साईजमध्ये इन्क्रीज नाही होत, डिव्हिजन वाढते. म्हणजे साईज तेवढीच राहते पण त्याच्यात कंपार्टमेंट वाढतात. तर मग जसं क्लिवेज प्रोसीड होते तसं जे साईज आहे ब्लास्टोमियरची जी साईज आहे ती स्मॉल होत राहते. अराउंड 24 hours आफ्टर फर्टिलायझेशन ऑकर द फर्स्ट क्लिवेज डिव्हिजन बिगिन्स. म्हणजे 24 घंट्याच्या बाद जेव्हा फर्टिलायझेशनच्या 24 hours नंतर फर्स्ट क्लिवेज डिव्हिजन होते. ठीक आहे, नंतर येते जर्म लेअर फॉर्मेशन, डेरिव्हेटिव्स अँड इम्पॉर्टन्स. काय, जर्म लेअर्स फॉर्म ड्युरिंग द प्रोसेस ऑफ गॅस्ट्रुलेशनच्या प्रोसेसच्या मध्ये काय होतात, जर्म लेअर्स फॉर्म होतात. व्हेन ब्लास्टुला बिगिन्स टू डिफरन्शिएट इंटू मोर स्पेशलाइज सेल्स दॅट बिकम लेअर्ड अक्रॉस द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. जेव्हा एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होते गॅस्ट्रुलेशनच्या नंतर जे ब्लास्टुला होतात ते डिफरन्शिएट होणं चालू करतात. म्हणजे ते एखादा स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करायला चालू करतात. तर तिथं काय होते, हे कशा ते डेव्हलपिंग एम्ब्रिओमध्ये लेअर बनणं चालू होतात. जर्म लेअर्स काय असतात, 3 प्रायमरी सेल लेअर्स असतात. कशामध्ये, अर्ली स्टेज ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या अर्ली स्टेजमध्ये 3 जर्म लेअरचं फॉर्मेशन होते. त्या कोणत्या, एंडोडर्म, मिझोडर्म, एक्टोडर्म. एंडोडर्म काय, इनर लेअर, मिझोडर्म काय, मिडल लेअर आणि एक्टोडर्म काय, आउटर लेअर. ठीक आहे, तर याचं आता डेरिव्हेटिव्स काय येतं, एक्टोडर्मल डेरिव्हेटिव्स काय, स्किन हेअर एक्टोडर्मल इन ओरिजिन, सेंट्रल नर्वस सिस्टम, पेरिफेरल नर्वस सिस्टम एक्टोडर्मल इन ओरिजिन, टीथ अँड नेल एक्टोडर्मल इन ओरिजिन, ओरल कॅव्हिटी एक्टोडर्मल इन ओरिजिन, स्वेट ग्लँड एक्टोडर्मल जे बाहेरचे येतात ते सर्व कशामध्ये येतात, ते येतात एक्टोडर्मलमध्ये. नंतर येतात एंडोडर्मल, आतमध्ये काय, इनर लाइनिंग ऑफ ट्यूब ऑफ नोज, माउथ, इयर अँड म्हणजे आपलं GIT पूर्ण इनर लाइनिंग जी आहे ती. नंतर येते GIT गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट एक्सेप्ट स्प्लीन. हे लक्षात ठेवायचं, GIT मध्ये आपण स्प्लीन करतो पण स्प्लीन एंडोडर्मल इन ओरिजिन नाही. ठीक आहे, नंतर इथे मिझोडर्मल डेरिव्हेटिव्ह. मिझोडर्मलमध्ये काय ते ऑल सबस्टन्सेस बिटवीन स्किन अँड इंटरनल ऑर्गन. स्किन आणि इंटरनल ऑर्गनच्या मधात जेवढे पण ऑर्गन येतात ते सर्व सबस्टन्स येतात ते सर्व मिझोडर्मल इन ओरिजिन. आणि स्प्लीन पण काय आहे, स्प्लीन मिझोडर्मल इन ओरिजिन. एक्सेप्ट ही GIT मध्ये पण ही मिझोडर्मल इन ओरिजिन आहे. हार्ट झालं, कार्डियक अँड स्केलेटल स्मूथ मसल्स झाल्या, RBC झालं, RBC WBC जे पण ब्लड सेल्स येतं ते सर्व. इम्पॉर्टन्स काय, कॉन्ट्रीब्यूट टू द फॉर्मेशन ऑफ ऑल ऑर्गन्स अँड टिश्यू. हे जर्म लेअर कशासाठी हेल्प करतात, जर्म लेअर फॉर्मेशन कशासाठी हेल्प करते, याची इम्पॉर्टन्स काय, फॉर्मेशन ऑफ ऑल ऑर्गन्स अँड टिश्यू, ऑल टिश्यू अँड ऑर्गनचं फॉर्मेशनमध्ये हे. नंतर येते लॉ ऑफ हेरिडिटी. फर्स्ट लॉ ऑफ हेरिडिटी और लॉ ऑफ सेग्रिगेशन. दिस लॉ सेज दॅट parental genes for a trait must segregate separate equally and randomly into haploid gametes so that their offspring have an equal chance of inheriting either allele. This happens during meiosis. हे काय आहे, आपण हे बघितलेलं आहे, तर आपण आधी पण बघितलेलं आहे, जेनेटिक्समध्ये आपण हे सर्व बघितलेलं आहे. तर हे काय, फर्स्ट लॉ आहे मेंडलचा फर्स्ट लॉ. ठीक आहे, लॉ ऑफ हेरिडिटी.
ठीक आहे. नंतर सेकंड लॉ ऑफ हेरिडिटी, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर दिस लॉ सेज दॅट allele for traits are passed on independently of each other, or the selection of an allele for a trait has nothing to do with which allele is selected for a different trait. हे सर्व आपण 11-12मध्ये वाचलेलं आहे. तुम्ही तिथून पण हे रिवाईज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तिथून जरी रीड केलं, फक्त मी हे कशा करत आहे तुम्हाला एक थोडंसं इंट्रोडक्शनमध्ये पॉईंटमध्ये काही जर का आलं, तुम्हाला ब्लँक नसलं पाहिजे, काही ना काही तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे सर्व माहिती पाहिजे. ठीक आहे. या टॉपिकमध्ये हे नाही फक्त एवढंच लिहिणं अपेक्षित नाही, याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा पण पॉईंट ॲड करू शकता. ते तुमच्या नॉलेजवर डिपेंड करते, पण एवढं तरी तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे माझ्या हिशोबानं. ठीक आहे. नंतर थर्ड लॉ ऑफ हेरिडिटी, लॉ ऑफ डॉमिनन्स. दिस लॉ सेज दॅट for the two alleles of a gene, the dominant allele is always expressed because it masks the recessive allele. Recessive traits are only seen when both alleles are recessive. हे आपण बघितलेलं आहे, हे आपण जेनेटिक्सचा आपण पूर्ण टॉपिक बघितलेला आहे. ठीक आहे. नंतर येते सेक्स डिटर्मिनेशन. सेक्स डिटर्मिनेशन कसं होते, आपल्या याच्यात 46 क्रोमोझोम राहतात आपल्या सेलमध्ये. इन इच सेल न्यूक्लियसमध्ये कॅन बी डिवायडेड इंटू 44 ऑटोझोम आणि 2 राहतात सेक्स क्रोमोझोम. सेक्स क्रोमोझोम कोणते येतं, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम. मेल जेव्हा जे मेल हे राहते फिटस राहते त्यामध्ये 24 ऑटोसोम आणि X+Y क्रोमोझोम राहते. आणि जे फिमेल राहते फिमेल गमेटमध्ये 44 ऑटोसोम आणि 2X क्रोमोझोम्स राहतात. ठीक आहे. जेव्हा ओव्हम आणि स्पर्म फ्यूज होते, ओव्हममध्ये 22 प्लस एक्स राहते आणि इथून स्पर्ममध्ये 22 प्लस एक्स जर का असलं तर इथं 44XX म्हणजे फिमेलचं ऑफस्प्रिंग होईल. सेकंड पार्टमध्ये जर का फिमेलकडून फक्त एक्स क्रोमोझोमच येईल. जर का इथं स्पर्ममध्ये जर का वाय आला तर इथं काय होईल, इथं 44 प्लस XY म्हणजे मेल ऑफस्प्रिंग. जे फिटस आहे त्याचं सेक्स काय राहील, त्याचं सेक्स राहील मेल. ठीक आहे. ते झालं सेक्स डिटर्मिनेशन. नंतर येते क्रोमोझोम. क्रोमोझोम काय, द नंबर ऑफ क्रोमोझोम इन ईच सेल इज फिक्स्ड फॉर अ ह्युमन बिंग अँड दॅट इज 46 फॉर डिप्लॉइड सेल. डिप्लॉइड म्हणजे काय, 2n = 46. आपण हॅप्लॉइड डिप्लॉइड आपण बघितलेलं आहे. नंतर इन स्पर्मॅटोझोआ अँड ओवा द नंबर ऑफ क्रोमोझोम इज ओनली हाफ ऑफ द डिप्लॉइड नंबर दॅट इज 23. म्हणजे काय, हॅप्लॉइड 23 हॅप्लॉइड नंबर, 46 डिप्लॉइड नंबर. ठीक आहे. फर्टिलायझेशन काय, 23 स्पर्म, 23 ओव्हम, 46 डिप्लॉइड झायगोट. ठीक आहे. नंतर स्ट्रक्चर काय, स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. हे काय, शॉर्ट आर्म आहे, इथं सॅटेलाइट सेल येतं. हे सेकंडरी कन्स्ट्रक्शन याला सेकंडरी कन्स्ट्रक्शन म्हणतात. शॉर्ट आर्म ऑफ क्रोमॅटिड, हे लॉंग आर्म ऑफ क्रोमॅटिड, हे सेंट्रोमियर आहे. ठीक आहे. हे स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम आहे. नंतर याचं सिग्निफिकन्स काय, हे सर्व मी शॉर्टमध्ये देत आहे आणि तुम्हाला एवढंच इम्पॉर्टंट. तुम्ही एवढं जर लिहिलं तरी सफिशियंट आहे. तुम्हाला फक्त हे कशासाठी आहे, जर का तुम्ही आयुर्वेदिक पार्ट लिहिता तर तुम्हाला थोडासा मॉडर्न पार्ट पण लिहिणं अपेक्षित आहे. जर का तुम्हाला शुक्र विचारलं किंवा अर्थ विचारलं तर तुम्हाला स्पर्म आणि ओव्हमबद्दल पण सांगणं अपेक्षित राहते. तर स्पर्म आणि ओव्हमबद्दल तुम्ही थोडं जरी सांगितलं तरी सफिशियंट राहते. ठीक आहे. significance the entire human body develops from fertilized ovum. This tremendous volume of information is stored within the chromosome of each cell, which is necessary for the formation of tissue and organs of the body. Each chromosome bears on itself a very large number of structures called genes. Traits, characters of an individual are determined by genes carried on his or her chromosome. आता टाइप्स काय आहेत, टाइप्स राहतात क्रोमोझोमचे, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक आणि फोर्थ टाईप राहते टिलोसेंट्रिक. ठीक आहे. तर मेटासेंट्रिक काय, सेंट्रोमियर इज सेंट्रली प्लेस्ड अँड 2 आर्म्स आर ऑफ इक्वल लेंथ. सब मेटासेंट्रिकमध्ये काय, सेंट्रोमियर इज स्लाइटली अवे फ्रॉम द सेंटर अँड 1 आर्म इज समवॉट शॉर्टर दॅन अदर. नंतर ॲक्रोसेंट्रिकमध्ये काय, सेंट्रोमियर इज नियरर टू वन एंड अँड 1 आर्म इज मच शॉर्टर दॅन अदर. ठीक आहे. नंतर ते टिलोसेंट्रिक काय, सेंट्रोमियर्स लाईज ॲट द वन एंड. तर काय, हे मेटासेंट्रिक सेंट्रल आहे. नंतर सब मेटासेंट्रिक एक थोडं अवे फ्रॉम द सेंटर, एक मोठं एक छोटं, एक अजून एंडच्या जवळ आणि एक एंडला. हे काय, मेटासेंट्रिक, सब मेटासेंट्रिक, ॲग्रोसेंट्रिक आणि टिलोसेंट्रिक. आपल्या ॲनाटॉमी काय, डाऊन सिंड्रोम आणि टर्नर सिंड्रोम याच्यासाठी याचा आयडेंटिफिकेशनसाठी हे हेल्प होते. ठीक आहे. नंतर येते मंथ वाईज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. हे सर्व टॉपिक आपल्याला मॉडर्नमध्ये डिटेलमध्ये येतं, पण आपल्याला
BMS मध्ये एवढं डिटेलमध्ये विचारत नाही, तर मग आपण हे जस्ट एक इंट्रोडक्शन बघत आहे. जेव्हा आपण जर का MBBSच्या दृष्टीने विचार केला तर MBBS मध्ये सर्व डिटेलमध्ये एम्ब्रियोलॉजी एक वेगळी ब्रांचच येते ॲनाटॉमीची, तर आपण त्यामध्ये आपण सर्व डिटेलमध्ये बघणार आहोत. हे फक्त आपण आपल्या या एक्झामच्या दृष्टीने आपल्याला काय इम्पॉर्टंट आहे ते बघत आपण. ठीक आहे. तर मंथ वाईज डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. तर फर्स्ट मंथमध्ये काय, कन्सेप्शन, फर्टिलायझेशन अँड इम्प्लांटेशन आफ्टर ओव्ह्युलेशन. द एग इज नॉर्मली फर्टिलाइज विदिन 24 to 48. जेव्हा आपण हे करतो, कन्सेप्शन करतो, जेव्हा इंटरकोर्स होतो, त्याच्या बाद फर्टिलायझेशन, इम्प्लांटेशन आफ्टर ओव्ह्युलेशन, द एग इज नॉर्मली फर्टिलाइज विदिन 20 to 48 आवर. म्हणजे 20 to 48 आवरमध्ये नॉर्मली फर्टिलायझेशन होते. नंतर येते द सिंगल फर्टिलाइज्ड एग then begin to rapidly divide, and at this point this single cell is called as zygote. जेव्हा ओहम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होते तेव्हा त्याला आपण झायगोट म्हणणं चालू करतो. बिटवीन 1 to 7 days ऑफ फर्टिलायझेशनच्या 1 ते 7व्या दिवसाबाद पर्यंत युजली ऑकर्स. हे काय, फर्स्ट मंथ डेव्हलपमेंट. नंतर द एम्नियोटिक सॅक, अम्बिलिकल कॉर्ड अँड योक सॅक आर बिगिनिंग टू फॉर्म. फर्स्ट टीचरमध्ये काय होते, एम्नियोटिक सॅक, अम्बिलिकल कॉर्ड, योक सॅक बिगिन टू फॉर्म. बाय द एंड ऑफ दिस मंथ एम्ब्रियो इज अप्रॉक्सिमेटली 2 mm लॉंग. फर्स्ट मंथमध्ये काय 2 mm लॉंग काय होते, एम्नियोटिक सॅक, अम्बिलिकल कॉर्ड आणि योक सॅक बिगिन टू फॉर्म. नंतर इथे सेकंड मंथ ऑफ डेव्हलपमेंट. सेकंड मंथ ऑफ डेव्हलपमेंटमध्ये काय येते, हार्ट, न्यूरल ट्यूब, आर्म अँड लेग्स, लिव्हर, अदर मेजर ऑर्गन्स बिगिन टू फॉर्म. बाय 6th week of heart start beating and visible in ultrasound. The eyes, ear, mouth and bones are under formation. In this month baby's finger and toes are present. Fetus is approximately 2 inch long and weight about 1 to 2 gram. ठीक आहे. नंतर इथे थर्ड मंथ ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द हार्ट अँड ऑल मेजर ऑर्गन इज कम्प्लीट बाय द एंड ऑफ द थर्ड मंथच्या याच्यात सर्व हार्ट अँड मेजर ऑर्गन डेव्हलप होतात. 6 ऑर्गन्स कंटिन्यू टू डेव्हलप. मसल्स इन ट्रंक, लिम्स अँड हेड आर डेव्हलपिंग. बेबी इज 3 to 4 inches लॉंग अँड वेट इज अबाउट 30 ग्राम. काय, थर्ड मंथच्या एंडिंगला. नंतर इथे फोर्थ मंथमध्ये काय, बेबीज हेअर अँड टीथ बिगिन्स टू फॉर्म. हेअर अँड टीथ फॉर्म व्हायला बिगिन होतात. जे मदर फील्स बेबीज मुवमेंट, म्हणजे बेबीची जे मुवमेंट येतात ह्या चौथ्या मंथमध्ये मदरला फील होणं चालू करतात. बेबीज डायजेस्टिव्ह सिस्टम इज फॉर्मिंग अँड द इंटेस्टाईन्स आर प्रेझेंट. मिकोनियम, बेबीज फर्स्ट स्टूल इज प्रेझेंट इन द इंटेस्टाईन्स. ठीक आहे. फिटस इज अप्रॉक्सिमेटली 5 to 6 inches लॉंग आणि वेट काय 140 to 240 grams बाय द एंड ऑफ दिस वीक, म्हणजे फोर्थ एंडच्या एंडिंगला. नंतर इथे फिफ्थ मंथमध्ये काय, फाईन हेअर्स आर डेव्हलप्ड इज कॉल्ड लॅनिगो विच कवर्स द बेबी. व्हर्निक्स, अ व्हाईट चीज लाईक कवरिंग अपियर्स ऑन फिटस टू प्रोटेक्ट द स्किन. काय ते, व्हर्निक्स काय, व्हाईट चीज लाईक कवरिंग अपियर्स ऑन फिटस टू प्रोटेक्ट द स्किन. फिटस इज अप्रॉक्सिमेटली 7 to 8 inch लॉंग. वेट काय 340 to 440 ग्राम बाय द एंड ऑफ दिस मंथ. नंतर येते 6th मंथमध्ये काय, लंग्स आर बिगिनिंग टू डेव्हलप अँड अल्व्हेलाई आर फॉर्मिंग. इम्युन सिस्टम इज डेव्हलपिंग अँड बिगिनिंग टू क्रिएट द ओन अँटीबॉडीज. By the end of this month, length is approximately 9 to 10 inches and weight is about 680 to 1000 gram. नंतर येते 7th month काय, bones are fully developed with increase in fat amount now. By this month it is approximately 11 inches long and weight around 1360 to 1500 gram. ठीक आहे. 8th month काय, फिटस इज अप्रॉक्सिमेटली 13 inches लॉंग अँड वेट अराउंड 2200 to 2500 ग्राम. म्हणजे काय होते, 7व्या वीकपर्यंत डेव्हलपमेंट सर्व ऑर्गन वगैरेची कामापुरती होऊन जाते. नंतर 8th monthपासून नाही का सर्व जे ऑर्गन्स येतात ते सर्व व्यवस्थित वेल डेव्हलप व्हायला लागतात. 9th monthमध्ये काय, ॲट बर्थ नॉर्मली वेट रेंजेस 2.5 to 3 kg अँड 19 to 21 inches इन लेंथ. ठीक आहे. नंतर येते फिटल सर्क्युलेशन. इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. एसीक्यूसाठी विचारला जातो. तर इन द प्लासेंटा मॅटर्नल ब्लड सर्क्युलेट्स थ्रू द इंटरव्हिलियस स्पेस अँड
fetal blood circulates through the blood vessels in the villi. ठीक आहे. काय the maternal and fetal blood are flowing side by side in opposite direction. They do not mix to each other. They are separated by a membrane. This membrane is situated in the wall of villi. नंतर इथे fetal blood always filled in chorionic villi and maternal blood filled in intervillous space. ठीक आहे. All interchanges of oxygen, nutrition and waste product takes place through this membrane. कोणत्या फिटल सर्क्युलेशनमध्ये. नंतर इथे बिटवीन बेसल प्लेट अँड कोरियोनिक प्लेट इंटरव्हिलस स्पेस आहे. टोटल व्हॉल्यूम काय इंटरव्हिलस स्पेसचं कुठं राहते बिटवीन बेसल प्लेट अँड कोरियोनिक प्लेट. याचं इंटरव्हिलस स्पेसचं टोटल व्हॉल्यूम किती राहते 140 ml. मॅटर्नल ब्लड पासिंग थ्रू इंटरव्हिलस स्पेस किती आहे 500 ml पर मिनिट. नंतर इथे व्हॉल्यूम ऑफ फिटल ब्लड फ्लोईंग थ्रू फिटल विलाय हे किती राहते 400 ml पर मिनिट. ठीक आहे. हे सर्व लक्षात ठेवायचं आहे. हे MCQच्या दृष्टीने विचारू शकतात, ACQच्या दृष्टीने विचारू शकतात, तर एवढं सफिशियंट आहे. ठीक आहे. नंतरचा टॉपिक आहे आपला प्लासेंटा. प्लासेंटा इज अ स्पॉन्जी केक लाईक स्ट्रक्चर मेड अप ऑफ व्हेरियस लेयर्स. बेसिकली इट इज अ साइट ऑफ एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स अँड वेस्ट मटेरियल बिटवीन मदर अँड फिटस. स्ट्रक्चर ऑफ प्लासेंटा. प्लासेंटा इज अबाउट 6 inches इन डायमीटर, 15 to 20 centimeter, थिकनेस 3 centimeter अँड 500 ग्राम इन वेट. हे आपल्याला प्लासेंटाचं हे आपल्याला विचारू शकतात. ठीक आहे. प्लासेंटा कन्सिस्ट ऑफ 2 parts, मेनली मॅटर्नल प्लांट अँड फिटल पार्ट. इन द 12th week the placenta has 2 portions. Maternal portion consists of decidua basilis and fetal portion consists of chorionic villi at mature stage. ठीक आहे. Placenta has 2 surfaces. Placenta has 2 surfaces. Maternal surface is attached to the uterus. The maternal surface is rough and irregular. It is subdivided into a number of lobes called maternal cotyledons. Septa that grows into the intervillous space from the maternal side divides this surface into 15 to 20 rough and irregular maternal cotyledons. ठीक आहे. हे वाचून घ्या जसंच्या तसं. अंडरस्टँड आहे, इझी टू अंडरस्टँड आहे. एकदा दोनदा तुम्ही वाचून घेतलं तर तुम्हाला इझिली समजून जाईल. आपल्याला कसं काही सोडायचं नाही, आपल्याला सर्व कवर करायचं. आपल्याकडे टाईम कमी आहे म्हणून मी एक्सप्लेन करत बसत नाही. इझी आहे, लँग्वेज इझी आहे ठेवलेली आहे मी. एकदम तुम्ही फक्त वाचा. हे तुम्हाला हे सर्व गोष्टी माहिती येतात. फक्त मी एका जागेवर करून तुम्हाला शॉर्टकटमध्ये एक रिव्हिजन देत आहे. बाकीचं तुम्ही वेळेवर लिहू शकताच. ठीक आहे. थोडंसं आपल्याला 2-4 गोष्टी माहीत असल्या ऑलरेडी डोळ्या खालून गेल्या असल्या तर आपल्याला रिकॉल लवकर होते. आता हे सर्व तुम्ही जर का पाय असाल तर हे सर्व टॉपिक आपण कधी ना कधी वाचलेले आहेत. 11-12मध्ये आपल्याला हे सर्व आलेलं आहे. आपण बायोफिल्डचे आपल्याला बायो होती, आपल्याला आपण डॉक्टर बनत आहे, तर आपल्याला सर्व गोष्टी माहीत येतात. या सर्व गोष्टी अशा नाही की खूप टफ येतात का खूप आपल्याला माहीतच नाही येतात. फक्त विषय काय आपल्याला जास्त डिटेलमध्ये जायचं नाही. आपल्याला थोडी आपल्याला जस्ट इंट्रोडक्शन टॉपिकचं काय इंट्रोडक्शन आहे. आता प्लासेंटा म्हणलं तर प्लासेंटा तर इतका डिटेल्ड टॉपिक आहे की यामध्ये त्याचं पूर्ण ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय काय आहे, कसं वर्क करते, काय वर्क करते, भरपूर डिटेलमध्ये. पण आपल्याला त्या डिटेलमध्ये जायचं नाही. आपल्याला फक्त त्याचं जस्ट इंट्रोडक्शन माहीत पाहिजे की प्लासेंटा आला तर प्लासेंटाबद्दल आपल्याला 1.5 पेज आपल्याला लिहिता आलं पाहिजे. एवढं आपल्या अपेक्षा आहे. ठीक आहे. सेकंड सर्फेस राहते आपला फिटल सर्फेस. फिटल सर्फेस इज कनेक्टेड टू फिटस थ्रू अम्बिलिकल कॉर्ड. दिस सर्फेस इज कवर्ड बाय फिटल मेम्ब्रेन, amnion and the umbilical cord is attached to near the center of this surface. Placenta is made up of following layers. Following layers कोणते येतात? Cytotrophoblast, syncytotrophoblast, decidua basilis, extra embryonic mesoderm form fetal portion of the placenta is called chorion. ठीक आहे. नंतर हे 4 लेयर्सनं काय बनते प्लासेंटा. ठीक आहे. एवढं लक्षात घ्या. नंतर इथे फॉर्मेशन ऑफ प्लासेंटा. Trophoblast layer, syncytotrophoblast and cytotrophoblast develop finger-like projection in the endometrium of the uterus is called chorionic villi. Through chorionic villi, the oxygen and the other nutrients come in the fetal blood. ठीक आहे. फंक्शन्स ऑफ प्लासेंटा. प्लासेंटाचे फंक्शन काय? इट ॲक्ट ॲज टेम्पररी ऑर्गन वेअर इंटरचेंज ऑफ ऑक्सिजन, न्यूट्रियंट्स अँड वेस्ट प्रोडक्ट टेक्स प्लेस बिटवीन फिटस अँड मॅटर्नल ब्लड. आपण ज्यात अपरा निर्मिती बघितली होते तर अपरा आणि याचे प्लासेंटाचे फंक्शन सारखे येतं. दादा तुम्हाला जर का समजा अपरा निर्मिती विचारली, ACQ विचारला, तर तुम्ही थोडंसं मॉडर्नचा पण टॉपिक तुम्हाला टाकता आलं पाहिजे, तुम्हाला विचारलं आलं पाहिजे. ठीक आहे. तर गर्भशारीचा प्रश्न तुम्हाला आयुर्वेदाचा जरी विचारला तरी आपल्याला मॉडर्नचं पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागते, तो आपल्याला व्यवस्थित मार्क भेटतात. ठीक आहे. तर हे तिथं ॲड करू शकता तुम्ही.
हे पण ॲड करू शकता मॉडर्नचं, ठीक आहे. काही घाबरायचं काम नाही, तुम्ही ते तिथं ॲड करू शकता, व्यवस्थित तुम्हाला स्कोअर पण होते. हे गोष्टी आपल्याला माहीत नसते, आपण दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आपण पकडून चालतो, ठीक आहे. ॲक्ट्स ॲज बॅरियर अँड प्रिव्हेंट्स मेनी बॅक्टेरिया फ्रॉम रिचिंग फिटस, ठीक आहे. इट कीप्स द ब्लड स्ट्रीम सेपरेट. कोणाच्या? मॅटर्नलच्या आणि फिटसच्या आणि मदरच्या आपण ब्लड स्ट्रीम सेपरेट करते. कोण? प्लासेंटा. नंतर सिंथेसाइज हार्मोन्स लाईक प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन विच मेंटेन द प्रेग्नन्सी, ठीक आहे. याची क्लिनिकल ॲनाटॉमी काय आहे? प्लासेंटल इन्सफिशियन्सी. नंतर इथे अंबिलिकल कॉर्ड. अंबिलिकल कॉर्ड काय? अंबिलिकल कॉर्डला आपण गर्भनाभी नाडी म्हणतो याच्यात, काय म्हणतात आयुर्वेदामध्ये, ठीक आहे. द प्लासेंटा इज कनेक्टेड टू द एम्ब्रियो थ्रू अ कॉर्ड that is umbilical cord which helps in the transport of substances and to and from the embryo. नंतर origin काय? develops from connecting stalk. insertion काय आहे? at the fetal surface of the placenta at the center near the center, ठीक आहे. नंतर इथे लेंथ काय? 50 सेंटीमीटर, डायमीटर 2 सेंटीमीटर. कंपोनंट्स काय? umbilical veins आणि umbilical arteries. नंतर डेव्हलपमेंट ऑफ umbilical cord, primitive umbilical ring, expansion of amniotic cavity leads to folding and formation of primitive umbilical ring. नंतर इथे primitive umbilical cord, primitive umbilical ring. नंतर इथे primitive umbilical cord, expansion of amniotic cavity leads to elongation of umbilical cord. Definitive umbilical cord, one persistent umbilical vein, 2 umbilical arteries are formed. Mesoderm of connecting stalk is formed into Wharton's jelly. क्लिनिकल ॲनाटॉमी काय? शॉर्ट कॉर्ड, लॉंग कॉर्ड, प्रेझेन्स ऑफ अंबिलिकल आर्टरी आणि अंबिलिकल लिनॉट, ठीक आहे. हे तर याची क्लिनिकल ॲनाटॉमी. नंतर इथे ॲम्नियन काय आहे? ॲम्नियन इट इज अ मेम्ब्रेनस सॅक विच सराउंड्स अँड प्रोटेक्ट्स द एम्ब्रियो. नंतर इथे इनर मेम्ब्रेन ऑफ ॲम्नियन कंटेन्स ॲम्नियोटिक फ्लुइड. इनर मेम्ब्रेन ऑफ ॲम्नियन कंटेन्स ॲम्नियोटिक फ्लुइड. इट अलाउज द फिटस टू मूव्ह फ्रीली. Amniotic fluid which causes the amnion to expand and become the amniotic sac which serves to provide a protective environment for a developing embryo or fetus. Amnion काय करते? प्रोटेक्टिव्ह एन्व्हायरमेंट करते डेव्हलपमेंट एम्ब्रिओ आणि फिटससाठी फॉर्म. नंतर याला काय म्हणतात? त्याचं क्लिनिकल ॲनाटॉमी काय? ॲम्नियोटिक बेस सिंड्रोम. आपण ॲम्नियोटिक फ्लुइडमध्ये जे आपले हे राहतात क्रोमोझोम, आपले सेल्स प्रेझेंट राहतात, तर तिथून आपण ॲम्नियोटिक फ्लुइडची आपण टेस्टिंग करू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक आहे आपला कोरियन. इट इज अ डबल लेअर मेम्ब्रेन फॉर्म बाय द ट्रोफोब्लास्ट, 2 layers and extra embryonic mesoderm which eventually will give rise to fetal part of placenta. कोरियन अँड ॲम्नियन टुगेदर फॉर्म ॲम्नियोटिक सॅक. ॲम्नियोटिक सॅक कशामुळे मिळते? कोरियन आणि ॲम्नियन, ठीक आहे. ॲम्नियोटिक फ्लुइड प्रोटेक्ट्स द एम्ब्रियो फ्रॉम शॉक, allows exchange of nutrients, O2 and waste products with the matter, ठीक आहे. कोरियनिक मेम्ब्रेन, कोरियन इज मेम्ब्रेन दॅट सराउंड्स द ॲम्नियन. कोरियन काय करते? ॲम्नियनला सराउंड करणारी मेम्ब्रेन आहे. फिंगर लाईक प्रोजेक्शन कॉल कोरियनिक विलाय. क्लिनिकल ॲनाटॉमी काय? कोरिओ ॲम्नियोटिसिस, हायड्रेटेड कोरियन, ठीक आहे. नंतर येते ब्लास्टुला काय? इट इज अ हॉलो स्फिअर ऑफ सेल्स. Blastomeres produced during the development of an embryo by repeated cleavage of fertilized egg. याला काय म्हणतात? ब्लास्टुला म्हणतात. नंतर द सेल्स ऑफ ब्लास्टुला अँड इपिथेलियल लेअर कॉल्ड ब्लास्टोडर्म. फ्लुइड फिल्ड कॅव्हिटी ब्लास्टोसिल. 32 नंबर ऑफ सेल्स. लॅटर दे रिअरेंज इंटू इनर सेल मास अँड आउटर ट्रोफोब्लास्ट, ठीक आहे. हे डेव्हलपमेंट आहे जेव्हा एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होते तेव्हाच्या स्टेजचा. नंतर येते कॉर्पस ल्युटियम. It is a mass of cells that forms in an ovary formed by the Graafian follicle. It secretes large amount of progesterone which is essential for maintenance of the endometrium, ठीक आहे. एंडोमेट्रियमच्या मेंटेनन्ससाठी कॉर्पस ल्युटियम इम्पॉर्टंट आहे. इट्स रोल डिपेंड ऑन वेदर ऑर नॉट फर्टिलाइज्ड ऑकर. म्हणजे याचा रोल कशावर डिपेंड करते की फर्टिलाइज झालं का नाही झालं, त्याच्यावर याचा रोल डिपेंड करते. इफ एग इज नॉट फर्टिलाइज कॉर्पस ल्युटियम बिकम इनॅक्टिव्ह आफ्टर 10 to 14 days. जर का 10 ते 14 दिवस झाले, जर का फर्टिलायझेशन नाही झालं तर कॉर्पस ल्युटियम 10 ते 15 दिवसात इनॅक्टिव्ह होऊन जाते, ठीक आहे. त्याची क्लिनिकल ॲनाटॉमी काय? क्लिनिकल ॲनाटॉमी आहे कॉर्पस ल्युटियम सिस्ट, ठीक आहे. याच्यामध्ये सिस्ट येते. नंतर येते ग्राफियन फॉलिकल. लास्ट टॉपिक आहे आपला ग्राफियन फॉलिकल और ओव्हेरियन फॉलिकल. फर्स्ट मियोटिक डिव्हिजन, प्रायमरी फॉलिकल मॅच्युअर्स टू सेकंडरी फॉलिकल.
फर्स्ट याला म्हणतात प्रायमरी ओसाइट. नंतर येते सेकंडरी मियोटिक डिव्हिजन. सेकंड मियोटिक डिव्हिजनमध्ये काय होते, सेकंडरी फॉलिकल मॅच्युअर इंटू ग्राफियन फॉलिकल, त्याला म्हणतात सेकंडरी ओसाइट. इट सिक्रेट्स हार्मोन्स दॅट इन्फ्लुएन्सेस स्टेजेस ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल. एलिस सर्च ऑन 14 days कॉजेस द रप्चर ऑफ द ग्राफियन फॉलिकल्स लिडिंग टू ओव्युलेशन. ठीक आहे, हे झालं कशाचं, ग्राफियन फॉलिकलबद्दल माहिती. ठीक आहे, तर एवढा टॉपिक आपण व्यवस्थित कव्हर करायचा. आता हे आपण इथं सर्व एम्ब्रिओलॉजीचं, आता एम्ब्रिओलॉजी तुम्हाला असं वाटलं असेल की बा खूप शॉर्टमध्ये सांगितलं, एवढंच करा, एवढं सफिशियंट आहे, काही काळजी करायचं काम नाही तुम्हाला. हे सर्व टॉपिक तुम्ही कोणत्या पण टॉपिकमध्ये, कोणत्या पण क्वेश्चनमध्ये टाकू शकता. आपल्याला जास्त करून आयुर्वेदाचं विचारलं जाणार आहे. हे पण आपल्याला कशासाठी करत आहे की याच्यामध्ये छोटे छोटे टॉपिक, स्पर्म आणि ओव्हमचे स्ट्रक्चर, स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis, आपण हे सर्व वाचलेलं आहे. तर एम्ब्रिओलॉजीसाठी तुम्ही काय करा, आपले जे चॅप्टर येतं 11-12चे जे पुस्तक येतं, 11-12चे पुस्तकं रीड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला बुक्स रीड करा, त्यामध्ये तुम्हाला हे सर्व टॉपिक्स तुम्हाला अजून थोडेसे कवर होतील जर का तुम्हाला वाचायचे असेल तर. पण एवढं नोट्स सफिशियंट येतात, एवढ्याच्यात तुमचं सर्व कवर होऊन जाते. तुम्हाला एक्झाम, तुमच्या विश्वास करा, एक्झाम तुमची पास होते, आरामात पास होते, काळजी करू नका. ठीक आहे, आता आपण असेच टॉपिक एक टॉपिक घेत राहू, रचनाचे पण घेत राहू, क्रियाचे पण घेत राहू, पदार्थाचे पण घेत राहू. तुमचं सर्व आपण इम्पॉर्टंट वेटेजनुसार करू. आता आपण हे 2 लेक्चर बघितले, तर 2 लेक्चरमध्ये आता तुमचं एम्ब्रिओलॉजी आणि गर्भशास्त्र तुमचे 20 मार्क तुमचे होऊन जातात. एकदम इझीमध्ये 2-4 टॉपिक येतं, इझी टॉपिक येतं, जास्त काही अवघड नाही. आपण गर्भशास्त्र पण बघितलं, गर्भशास्त्र पण काही एवढं हार्ड नाही. ठीक आहे, तर आता आज आपण इथंच थांबू. नेक्स्ट लेक्चर बघू. आता नेक्स्ट लेक्चर आपण उद्या किंवा आज नेक्स्ट लेक्चर येईल. ठीक आहे, चालते, बाय.